Hello students, now we are starting unit number 3 of S4 economics. The subject title is public finance, and for the unit 3 the title is public revenue. In unit number 2 we have learned public expenditure, and in this unit number 3 we will learn public revenue. So in this chapter we will learn how the government earn the revenue, which are the sources they use to earn public revenue as well. All we know that the tax is the major source of revenue, then which principle should apply at the time of charging taxation, imposing taxes, as well as we will learn the various types of taxes, means the structure of Indian taxes like direct tax, indirect tax, progressive tax, regressive tax, proportional tax. Then some concepts like shifting of tax, incidence of tax, we will learn in this unit number 3. So let me start with unit number 3 with sources of public revenue. First of all, public revenue means the earning of the, we can say the earning of the government. Public revenue म्हणजे काय तर ज्या प्रकारे आपला इन्कम असतो, जे काही आपल्याला उत्पन्न मिळतं, तर तशा स्वरूपामध्ये गव्हर्नमेंटला सुद्धा उत्पन्न जे आहे तर ते मिळत असतं आणि त्यालाच पब्लिक रेव्हेन्यू जे आहे तर ते म्हटलं जातं. आपण त्याला गव्हर्नमेंट इन्कम असं सुद्धा म्हणू शकतो. सो सोर्सेस ऑफ पब्लिक रेव्हेन्यू म्हणजे मग हे शासनाला जे काही रेव्हेन्यू मिळतोय तो रेव्हेन्यू कुठल्या कुठल्या मार्गाने मिळतो, त्याचे सोर्स कोणते कोणते आहेत तर या ठिकाणी पाहिजे. So these sources of public revenue is categorized in two parts. First one A is tax revenue and second one B is non-tax revenue. म्हणजे टॅक्स या ठिकाणी जो गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू इन्कम अर्निंग जे मिळतंय तर त्याचे दोन प्रकारे आपण विभागणी केलेली आहे. एक आहे टॅक्स रेव्हेन्यू आणि दुसरी आहे नॉन टॅक्स रेव्हेन्यू. म्हणजे टॅक्स रेव्हेन्यू म्हणजे कराद्वारे मिळणारं उत्पन्न आणि दुसरं जे आहे कराशिवाय इतर काही उत्पन्नाचे मार्ग आहेत ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत. सो आपण त्याच्यामधला फर्स्ट पार्ट जो आहे टॅक्स रेव्हेन्यू म्हणजे टॅक्सच्या माध्यमातून जो रेव्हेन्यू मिळतो, सोर्स ऑफ पब्लिक रेव्हेन्यू जसं आपण कॅटेगराइज केलं टॅक्स रेव्हेन्यू आणि नॉन टॅक्स रेव्हेन्यू, त्याच्यामधला आपण टॅक्स रेव्हेन्यू जो आहे तर तो पाहणार आहोत. सो दिस टॅक्स रेव्हेन्यू इज कॅटेगराइज इन टू टाइप्स. दॅट इज फर्स्ट वन इज डायरेक्ट टॅक्स and second one is indirect tax. So these are the two types of tax revenue. So tax revenue refers to sum total of receipts, means earning from taxes and other duties charged by the government of India. Tax revenue is the main source of regular revenue of government, and tax is compulsory payment made by people and organization to the government without reference to anything in return. So tax revenue is collected from two types of taxes, that is direct tax and indirect tax. शासनाला जो आहे सर्वाधिक उत्पन्न मिळणारे जे मार्ग आहे त्याच्यापैकी टॅक्स जो आहे तर हा एक सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारा मार्ग आहे. आणि शासनाला जे आहे तर मग कंपनी असतील म्हणजे ऑर्गनायझेशन
सोबत इंडिव्हिज्युअल व्यक्ती जे आहे तर त्यांना टॅक्स जो आहे तर तो पेड करावा लागतो. तर तो टॅक्स जो आहे तर तो पेड केल्यानंतर त्यातून म्हणजे असं ते काही रिफंड करू वगैरे अशा बोलीवरती असा टॅक्स काय जो आहे तर तो पेड केला जात नाही. सो ठीक आहे, आपण आता आणि ह्या टॅक्सेसचे दोन प्रकारे टाईप जे आहे पडता येते. एक आहे डायरेक्ट टॅक्स आणि सेकंड वन जो आहे तो आहे इनडायरेक्ट टॅक्स. सो डायरेक्ट टॅक्स म्हणजे काय? टॅक्सेस विच आर पेड बाय द पर्सन ऑन whom they have charged. ज्यांच्यावरती टॅक्स आकारला जातो तेच व्यक्ती हा टॅक्स भरतात, म्हणजे तो टॅक्स ते इतर कोणावरती शिफ्ट करू शकत नाही. सो फॉर एक्झाम्पल इन्कम टॅक्स. सपोज माझं इन्कम जे आहे टॅक्सेबल आहे, त्याच्यावरती टॅक्स द्यावा लागतो गव्हर्नमेंटला, तर मग तो टॅक्स माझ्या इन्कमवरचा जो टॅक्स माझ्यावर पडलेला आहे, समजा माझं वार्षिक उत्पन्न जे आहे 10 लाख रुपये आहे आणि मला सरकारला त्या ठिकाणी 50,000 रुपये टॅक्स द्यावा लागतोय 10 लाखाच्या उत्पन्नाच्या पाठीमागं, आणि त्या मग माझ्यावरती जो टॅक्सचा जो भार पडलेला आहे 50,000चा तो मी इतर कोणावरती शिफ्ट करू शकत नाही. ना मी ज्या ठिकाणी काम करतो त्या कंपनीवरती, ना इतर माझ्या मित्रांवरती, ना नातेवाईकांवरती, ना माझ्या घरातील व्यक्तींवरती हा टॅक्स इतर कोणावरती शिफ्ट करू शकत नाही, तो मलाच पेड करावा लागतो. सो अशा प्रकारे जो आहे डायरेक्ट टॅक्स असतो, ज्याच्यावर तो चार्ज होतो तो त्यालाच पेड करावा लागतो. कॉर्पोरेट टॅक्स हा ऑर्गनायझेशन वरती, कंपनीज प्रॉफिट्स वरती जो आहे तर तो चार्ज होतो. ज्या कंपनीवरती हा टॅक्स पडलेला आहे त्याच कंपनीला हा टॅक्स काय करावा लागतो? पेड करावा लागतो. इव्हन कंपनीज हा टॅक्स जो आहे कस्टमर वरती सुद्धा शिफ्ट करू शकत नाही. गव्हर्नमेंट जे आहे इतर कोणावरती तो इतर त्यांच्या जे काही असतील गोष्टी त्यांच्यावरती ते शिफ्ट करू शकत नाही. प्रॉपर आणि दुसरं अजून एक प्रॉपर्टी टॅक्स सुद्धा ह्याचं एक्झाम्पल आहे. सो अशा प्रकारे जे आहे तर ते डायरेक्ट टॅक्स जे आहे तर तो असतो. देन सेकंड वन इज इनडायरेक्ट टॅक्स. इनडायरेक्ट टॅक्स. So indirect taxes consist of taxes on commodities and services such as GST, custom duties, like this. And this tax can be shifted by the producer on consumers. Indirect tax जे आहे तर तो अप्रत्यक्ष कर आहे असंही त्याला म्हटलं जातं. जो टॅक्स गुड्स अँड सर्व्हिसेस वरती जो आहे आकारला जातो, जसं की या ठिकाणी म्हटलेलं आहे जीएसटी आहे. देन कस्टम ड्युटी मीन्स आपण ज्या वस्तू इम्पोर्ट करतो त्याच्यावरती टॅक्स लावला जातो. तर या ठिकाणी ते जे आहे इनडायरेक्ट टॅक्सेसचे आपण एक्झाम्पल म्हणून घेऊ शकतो. आता ह्या इनडायरेक्ट टॅक्स मध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी अशी आहे की डायरेक्ट टॅक्स जसा ज्याचा त्याला भरावा लागत होता, डायरेक्ट टॅक्स जो आहे ज्याचा तो भरत होता, तसं इनडायरेक्ट टॅक्सच्या बाबतीमध्ये प्रोड्युसर जो आहे, ऑर्गनायझेशन जे आहे तर ते काय करतात, पार्शली किंवा फुल्ली कस्टमर वरती सुद्धा शिफ्ट करू शकतात टॅक्स. जसं की फॉर एक्झाम्पल आपण एखादी असं गृहीत धरूया की टाटा कंपनीची कार जी आहे ती विकत घेतली. समजा टाटा कंपनीची कार आहे असं गृहीत धरा, आणि त्या टाटा कंपनीची कार जी आहे त्या कारवरती त्या कारची जी काही प्राइस आहे त्या अनुषंगाने गव्हर्नमेंटने त्याच्यावरती 25,000 रुपये टॅक्स लावलेला आहे. तर हा जो काही टॅक्स आहे तर टाटा कंपनी काय करते, कस्टमर कडून चार्ज करते. गाडीची किंमत प्लस जीएसटी अशा स्वरूपामध्ये ते काय करते, चार्ज करते, आणि जीएसटी टाटा कंपनी घेते कस्टमर कडून आणि पुढे गव्हर्नमेंटला पेड करते. अजून एक एक्झाम्पल देता येईल रिअल इस्टेट मधलं, जे आपण या ठिकाणी आपण जे आहे पुण्यामध्ये फ्लॅट वगैरे जे म्हणतो, फ्लॅट ज्या वेळेस बिल्डर कडून कस्टमरला दिले जातात तर त्याच्यावरती तो जीएसटी आकारतो, आणि ती जीएसटी जी आहे कुणी आकारलेली असते, शासनाने आकारलेली असते कन्स्ट्रक्शन वरती, बिल्डर वरती, त्याच्या साईट वरती, आणि तो बिल्डर काय करतो, समोर ज्याला त्यांनी फ्लॅट विकलेला आहे त्याच्यावरती ती जीएसटी काय करतो, चार्ज करतो.
म्हणजे ती जीएसटी जी आहे तर ती वसूल कन्झ्युमर कडून करतो. येते लक्षात. सो मग बिल्डर जो आहे कस्टमर कडून जीएसटी घेतो आणि ती पेड करतो गव्हर्नमेंटला. सो या ठिकाणी गव्हर्नमेंटला टॅक्स पेड कोण करतं ह्या केसमध्ये? बिल्डरच्या केस जे कन्स्ट्रक्शन मध्ये बिल्डर पेड करतोय. आपण टाटा कंपनीचं एक्झाम्पल घेतलं. गव्हर्नमेंटला ऍक्च्युअल मध्ये टॅक्सचे पैसे कस्टमरच्या खिशातून जाता येतात, मग ते फ्लॅट घेताना असेल किंवा कार घेताना असेल. परंतु गव्हर्नमेंटला कस्टमर डायरेक्टली टॅक्स पेड करता येत का? तर नाही. तर गव्हर्नमेंटला टॅक्स पेड करणारं टाटा कंपनी आहे, जी कार कंपनी आहे, एक्झाम्पल प्रमाणे मी सांगतोय तुम्हाला. कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये जे बिल्डर आहे ते पेड करतात. सो या ठिकाणी टॅक्स जो काही जातोय तर तो इनडायरेक्टली जातोय. या ठिकाणी डायरेक्ट आपल्यावरती म्हणजे आहे तर तो म्हणजे आपण जरी भरत असलो तरी त्या ठिकाणी आपण इन्सिडन्स जरी आपल्यावरती होत असेल तरी सुद्धा पेड जे आहेत इतरांच्या माध्यमातून ते सरकारपर्यंत केले जात असतात. सो अशा प्रकारे जे आहे आपल्याला डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स हे गव्हर्नमेंटच्या रेव्हेन्यूचे जे आहे सोर्सेस आहेत. सोबत इनडायरेक्ट टॅक्स बद्दल अजून इंडायरेक्ट टॅक्स हा आपल्याला असं वाटतं की आपण टॅक्स जो आहे भरतो की नाही ही एक नेहमी शंका असते, जसं मला हे वाटायचं पूर्वी. पण आपण अगदी छोट्या गोष्टी, तुम्ही जे नोटबुक घेता, पेन घेतो, आपण जे कपडे घेतो, आपण जे ठीक आहे अजून काय काय लागणाऱ्या गोष्टी असेल, आपण घरात जो किराणा घेतो, अगदी मीठ असेल, सोप असेल, अगदी टूथपेस्ट असेल, ह्या सगळ्या गोष्टींवरती गव्हर्नमेंट जे आहे टॅक्सेस चार्ज करत असतं, टॅक्स लावत असतं. आणि हे टॅक्सेस काय करतात, मग जे मॅन्युफॅक्चरर जे आहे तर त्यांच्या प्राइस मध्ये इन्क्लूड करतात. आणि म्हणून तुम्ही ज्या वेळेस एखादं प्रोडक्ट विकत घ्याल त्यावेळेस त्याची MRP मीन्स मॅक्सिमम रिटेल प्राइस जी आहे इन्क्लुडिंग विथ ऑल टॅक्सेस असं त्या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं असतं, इन्क्लुडिंग विथ ऑल टॅक्सेस. सो त्याच्यामध्ये हा इनडायरेक्ट टॅक्स ऑलरेडी इन्क्लुडेड असतो. सो हा जो आहे आपण जशी खरेदी करू त्याप्रमाणे तसा तो द्यावा लागत असतो. आपण आपल्या खिशातून हा टॅक्स गव्हर्नमेंटला देत असतो, परंतु तो इतरांच्या माध्यमातून गव्हर्नमेंट पर्यंत जो आहे तर तो पोहोचत असतो. सो अशा प्रकारे डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स ह्या माध्यमातून गव्हर्नमेंटला जे आहे वेगवेगळे टॅक्सेस चार्ज करून रेव्हेन्यू जो आहे तर तो मिळत असतो.